हॅलो हाय श्री स्वामी समर्थ. कशात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मी माहेरी आहे ना, आत्ता सुटली. बघते तर काय सकाळ सकाळी मम्मीची घाई चालू आहे. बघते तर काय बापरे मम्मीचा स्वयंपाक चालू आहे. मी माझी तयारी केली आणि मठामध्ये आले. कांदा लसूण मसाला साहित्य आणण्यासाठी मम्मी पप्पा गेले होते लक्ष्मीपुरीला. सर्व मसाला भाजून मिरच्या सुकून डंगावर आलो आहोत. संध्याकाळच्या वेळी माझी काकी आली होती मला भेटायला. काकी बरोबर मस्त गप्पा झाल्या. तुम्ही बघू शकता ऍक्च्युली कसं झालेलं आहे. मम्मी आणि मामी जेवायला वाढते. मामी आता ऑफिसवरून आलेली आहे आणि आता भूक लागली आहे जोरात आणि मम्मी आणि मामी जेवायला वाढतात. तोपर्यंत तुम्हाला मी दाखवते की आमच्या काकी आलेल्या आहेत आणि पप्पा पण बसलेले आहेत. हे बघा आमच्या काकी. आज जरा काकींची गप्पा मारूया आपण. हा काकी. ओ हाय. आज आपण इथे जेवणार आहोत एकत्र आणि जेवण एकदम सुंदर झालेलं आहे ना. छानच झालं. आणि काकींचं आणि आमचं रिलेशन खूप जवळचं आहे. काकी म्हणजे एकदम जवळचे, तुम्हाला म्हणजे सांगू शकत नाही शब्दांमध्ये. हो कारण की ह्या मला सकाळी रोज मी उठायच्या आधी नाश्ता येतो ह्यांचा मला येतो की नाही. आणि आज सुद्धा आलेला आहे. आज त्यांनी मला आंबोळ्या केल्या होत्या ना, आंबोळ्या भाजी पाठवली होती. आणि ह्यांचा नाश्ता ह्यांचं जेवण हे खूप बस समजून जा तुम्ही. मुंबई मेल्याला आली अगोदर, नंतर मग इकडे आली, मम्मी पण आले. काकी ऍक्च्युली ना तुम्हाला सांगते एक मिनिट, मी माझ्याकडे कॅमेरा करते. काकींचा जो मुलगा आणि सून आहे ते पुण्याला राहतात आणि त्या तिथे गेलेल्या. त्यांना समजलं मी आलेली आहे त्याच्यामुळे त्या सुद्धा आलेल्या आहेत. छान वाटलं आल्यामुळे सगळे एकत्र मस्त वाटलं. हो आणि आम्ही म्हणजे एकदम फॅमिली सारखेच आहोत. इव्हन काका सुद्धा खूप फॅमिली सारखे होते आणि त्यांची स्वतःची नात आहे. कृष्णाला एवढीच आहे नाही, कृष्णापेक्षा लहान आहे ना, 3.5 वर्षाची. हा ती लहान आहे. आणि चला आता आपण जेवूया. आता आम्ही आलेलो आहोत रंकाळ्याला. संध्याकाळचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी आणि समर्थ आम्ही दोघंच आलेलो आहोत रंकाळ्याला. मुलं सुद्धा आहेत पण मुलं तिथे पप्पांबरोबर खेळतात आणि आम्ही इथे ह्या साईडला आलेलो आहोत. निवांत छान वाटतंय आणि तुम्ही बघू शकता पाणी आहे पाठी, तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही रंकाळ्याचं. आणि माझं माहेर इथून जवळ असल्यामुळे म्हणजे तुम्हाला मी लास्ट टाइम बोलली होती की 5-10 मिनिटावरतीच माझं माहेर आहे. तर आमचं संध्याकाळचं जेवण झालं ना तर पप्पा मुलांना घेऊन येतातच, पण आज म्हणली मी सुद्धा येते. तर माझ्या बरोबर समर सुद्धा आलेला आहे आणि तो शूट करतोय. आणि तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर सगळा किती मस्त आणि शांत आहे. आणि आता थोडा वेळ आम्ही इथे टाइम स्पेंड. इथे ना रंकाळ्यावरती हे महादेवाचं एक छोटं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आम्ही वॉक करत आहोत कारण की आता जेवलेलो आहोत त्याच्यामुळे थोडंसं शतपावली
शतपावली नाही होणार आहे, खूप जास्त चालणं होणार आहे. आणि बघू शकता आजूबाजूला सगळा रंकाळाच आहे मस्त. म्हणजे आजूबाजूला सगळा तो लेक असल्यामुळे सगळं पाणी किती छान वाटतंय, बघू शकता तुम्ही. रंकाळा म्हणजे कोल्हापूरची शान आहे. ऍक्च्युली आईस्क्रीम म्हणजे कुल्फी खायची होती, पण समर्थने ना हे आईस्क्रीम्स आणलेले आहेत, तर आता आम्ही हे खातो. आता आम्ही घरी चाललेलो आहोत आणि पप्पांना फोन केला तर त्यांना अजून उशीर लागणार आहे. आणि तुम्हाला ना मी एक आता बंगला दाखवते, तो मला खूप आवडतो नेहमी. आता ना तुम्ही जो बंगला बघितलात ना तो खूप जुना आहे आणि रंकाळ्याच्या समोर आहे, म्हणून तुम्हाला मी दाखवला. आता आम्ही चाललो आहोत घरी. एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. स्वतःला मी खूप ब्लेस्ड फील करते की माझं माहेर आणि सासर हे दोन्ही कोल्हापूरमध्येच आहे. फक्त एवढाच फरक आहे की माहेर सिटीमध्ये आहे कोल्हापूरमध्ये आणि जे सासर आहे ते गावी म्हणजे गावामध्ये आहे. पण गावातली वेगळी एक मजा आहे आणि सिटीतली एक वेगळी मजा आहे. ती दोन्ही मजा मला घेता येते, म्हणजे स्वतःला ब्लेस्ड समजते मी. आणि आता आम्ही चाललो आहोत घरी आणि मुलं पाठवून येत आहेत, तर आपण जाऊया घरी. चला. आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि बघा कृष्णल पण आहे आमची. आणि मी ना रंकाळ्याला गेली होती. असं आम्ही रोज संध्याकाळी जातो. बरं, आता मी हा ब्लॉगचा इथेच एंड करत आहे, कारण की आज दिवसभर खूप दमलो आहोत आम्ही. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. आणि माझ्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. माझ्या ब्लॉगला शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. हा, श्री स्वामी समर्थ. बाय. बाय. भेटूया. बाय.